एका जंगलात दोन झाडं असायचे. एका झाडावर चिमटाईचे घर होते आणि दुसऱ्या झाडावर कावड्याचे घर. कावड्याचे घर होते शेणाचे, चिमणीचे घर होते मेणाचे. एक दिवस मोठा पाऊस आला आणि कावड्याचे घर गेले वाहून, चिमणीचे घर गेले राहून. कावडा दादा चिमणीताईच्या घरी गेला आणि चिमणीताईला म्हणाला, चिवताई चिवताई दार उघड. चिमणीताई म्हणाली, मी माझ्या बाळाला आंघोळ घालत आहे. डबल म्हणाला कावडा दादा, चिवताई चिवताई दार उघड. चिवताई म्हणाली, मी माझ्या बाळाला जेवू घालत आहे. चिवताई चिवताई दार उघड, मी माझ्या बाळाला आंघोळ घालत आहे. मग कावड्या दादाला आवाज दिला आणि चिवताईने दार उघडले. कावड्या दादाला खिचडीचा वास आला आणि कावड्या दादा खिचडी रूमकडे गेला आणि ते खिचडी खाऊन आला. चिवताईला खूप राग आला आणि त्याने घराच्या बाहेर